Question. If x% of y is 100 and y% of z is 200, then find relation between x and z. X आणि z मध्ये रिलेशन आपल्याला सांगायचं. See. कसं सॉल्व्ह करू शकतो? x% ऑफ y इज 100 हे कळत. x% ऑफ y. y चा x% म्हणजे काय हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. पर्सेंटेज बद्दल आपण चर्चा केलेली आहे पाठीमागे. सो x% ऑफ y. x हा पर्सेंटेज मध्ये आहे. पर्सेंटेज कसं लिहितो आपण? x will be written as x into 100. कशाचा? x% ऑफ y. ऑफ म्हणजे काय लिहायचं आपल्याला? मल्टिप्लिकेशन. ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन. समथिंग ऑफ समथिंग असेल तर ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन. इज इक्वल टू 100. हा एक पार्ट झाला आपला. आणि तसंच y% ऑफ z. y%. सो y अपॉन 100 ऑफ z इज इक्वल टू 200. हे दोन्ही फक्त इक्वेशन सॉल्व्ह करायचे. आता काय करूया आपण? हा 100 आहे, तिकडे डिवाइड आहे, तिकडे जास्त मल्टिप्लाय होईल. सो x इंटू वाय इक्वल टू 100 इंटू 100. आपल्याला काय एक्स आणि झेड मधलं रिलेशन पाहिजे. एक्स इक्वल टू हाईट 1 2 3 4 डिवायडेड बाय वाय काय आहे. आता आपण वाय दोन्हीकडे वाय अवेलेबल आहे. वाय बद्दल काढूया. वाय इक्वल टू एक्स मल्टिप्लाय तो डिवाइड मध्ये त्याला 1 म्हणूया आपण. 1 मिळाला आपल्याला वाय ची व्हॅल्यू. तसंच इकडे सॉल्व्ह करूया. 100 डिवाइड आहे, तिकडे जास्त मल्टिप्लाय होईल. सो वाय इंटू झेड इक्वल टू 200 इंटू 100. सो y इक्वल टू हा होईल 1 2 3 4 आणि z इथं मल्टिप्लिकेशन मध्ये यायचं डिवाइड मध्ये. इक्वेशन 2. आता इक्वेशन 1 मध्ये y इक्वल टू समथिंग आहे, इक्वेशन 2 मध्ये y इक्वल टू समथिंग आहे. LHS ला y असेल, LHS सेम असेल तर RHS सेम असणार आहे. सो फ्रॉम 1 and 2 divided by x equal to 20,000 divided by z. ओके, हे तुम्ही डायरेक्ट करू शकता किंवा सेपरेट करायचंय. इकडे z वरती आला, x पलीकडे द्या. देअरफॉर आणि 10,000 ला एका बाजूला नेऊ आपण. z इकडे वरती येईल. सो z इज इक्वल टू हे सगळं पलीकडे नेऊ आपण. 20,000 अपॉन 1 राहिला इनटू आता हा इकडं 10,000 अपॉन एक्स होता, पलीकडे जाताना रिव्हर्स होईल तो एक्स अपॉन 10,000. कळलं? चला 2 3 4 1 2 3 4. therefore z is equal to 2x. ऑप्शन मध्ये हे आन्सर आहे. चल, ऑफचा अर्थ काय? समथिंग पर्सेंटेज म्हणजे काय ते फक्त जाण्यात ठेवा. व्यवस्थित लिहून घ्या. आन्सर लिहा, तो पण नेक्स्ट क्वेश्चन देतो. 1/4 of 1/3. One fourth of 1/3. 1/4 of 1/3 of 2/5. 1/4 of 1/3 of 1/5 is 2/5. 1/4 of 1/3 of 2/5 of a number is 15. What will be the 40% of that number? What will be 40% of that number? झालंय.
1/4 ऑफ, समजून घ्या सगळं, कॉम्प्लिकेटेड वाटतंय फक्त लिहिताना कॉम्प्लिकेटेड, समजून घ्या. 1/4 ऑफ 1/3 ऑफ 2/5 ऑफ अ नंबर इज 50. What will be 40% of that number? ऑप्शन इथं दिलं, मी इथं लिहितो. 140, 150, 180, 200. समजून घ्या. पहिल्यांदा मी लिहितो, मग तुमचं तुम्ही लिहून घ्या. बघा, 1/4 ऑफ आला शब्द की काय लिहायचं तिथं? मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन ऑफ 1/4 ऑफ 1/3 ऑफ 2/5 ऑफ अ नंबर. तो नंबर कुठला आहे माहित आपल्याला, त्याला आपण एक्स म्हणतो. सो 1/4 ऑफ 1/3 ऑफ 2/5 ऑफ अ नंबर इज 15. एवढे सगळ्याची व्हॅल्यू किती असणार? 15. म्हणजे पहिल्यांदा तो एक्स जो आपण अजून केलेला आहे तो नंबर शोधू द्या. व्हॉट विल बी द 40% ऑफ दॅट नंबर? त्या नंबरचा एक्सच्या व्हॅल्यूचा 40% परत काढायचा. हे 2 स्टेप मध्ये प्रॉब्लेम. आता इथं काय होतंय बघा, 2 1 are 2, 2 2 are 4. ओके, राहिले काय बघा, 1 into 1 into 1 1 divided by 2 3 are 6, 6 into 5 30 into x equal to 50. Therefore x equal to 30, the divide आहे पलीकडे त्याचा मल्टिप्लाय होईल. 15 into 30, so you will get the number 450. हा नंबर मिळाला, कॅन्सल होईल. आता याचा 40% काढा म्हणलेला आहे. Therefore 40% into x असे येणार तो. 40 divided by 100 into 450 करा. 0 0, या 0 ला हा 0 जाईल. काय करायला बघा, मल्टिप्लाय 4 into 45 180. झालं का? व्यवस्थित लिहून घ्या. The fourth proportional to the fourth proportional to 10
1630 is dash. ऑप्शन मी इथे लिहितो 24 40 48 36. आयडिया असेल तर सॉल्व्ह करा बघू तुम्ही. The fourth proportional to 10 16 30 is चौथी व्हॅल्यू फोर्थ व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. पण ती कसली व्हॅल्यू आहे? प्रपोर्शनल मधली. फोर्थ प्रपोर्शनल. ओके ठीक आहे, सांगूया आपण. ठीक आहे, फार जणांचे क्वेश्चन आहेत. क्वेश्चनच बघितलेले नाही फार जणांनी. हा बघ, द फोर्थ प्रपोर्शनल टू. आता प्रपोर्शनलचा अर्थ काय? रेशो. प्रपोर्शनल मीन्स proportional is equal to काय असतो? It is a ratio. ठीक आहे, proportional means ratio. So 1:2 and 3:4 असेल. आता फोर्थ प्रपोर्शनल काढायचं. समजा हा 10 16 30 नेक्स्ट विल बी x. ओके, 10 16 30 x. यांचं प्रपोर्शनॅलिटी कशी असते? फर्स्ट इज टू सेकंड दॅट इज इक्वल टू थर्ड इज टू फोर्थ. कसं आहे? 1/2 इक्वल टू 3/4. समजा 6 असेल तर 1/2 3/4 5/6 7/8 याप्रमाणे झालं. त्याला तुम्हाला कळत असेल आता हे काय करायचं. ओके, काय करणार बघा. एक्स वरती घ्या, हे पण लिहिलं एक्स डिवाइड एक्स इक्वल टू किंवा इक्वल टू 30. आता हा इकडे मल्टिप्लाय पलीकडे जायचं डिवाइड करा. एक्स इक्वल टू 30 डिवाइड म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन. न्यूमरेटर बिकम्स डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर बिकम्स न्यूमरेटर. 10 1s are 10, 10 3s are 30. Therefore x equal to 3 into 16 48. ओके, तुम्हाला प्रॉब्लेम सोपा आहे पण त्याचं मिनिंग माहित असलं पाहिजे. 48 आन्सर आहे.